सो वेलकम टू आवर न्यू यूट्यूब चॅनल गाईज मीन द मीनिंग मध्ये. आणि याच्यामध्ये आपण बघणार आहोत शब्द असे जे की आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करत नाही किंवा यूज करतो, आणि त्याचे जे सेंटेन्स आहेत ते आपण कसे वापरू शकतो डे टू डे लाईफमध्ये. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण आजचा पहिला शब्द असा आपण बघणार आहोत जो की आहे अल्टिट्यूड. सो अल्टिट्यूड हा बेसिकली हा शब्द जो आहे हा जे एव्हिएशन मध्ये जे असतात म्हणजे जे पायलट असतात ते यूज करतात. तर अल्टिट्यूड म्हणजे काय? तर अल्टिट्यूड म्हणजे समुद्र सपाटीपासून किंवा जमिनीपासून एखाद्या वस्तूची किंवा बिंदूची उंची. म्हणजे ॲज यू कॅन सी ओव्हर हिअर, इथे दिसत असेल तुम्हाला एक एअरक्राफ्ट आहे, एक विमान आहे आणि खालून त्याची उंची मोजली जाते. उंची कशासाठी मोजतात? आपल्याला कळायला की आपण किती वरती आहोत. ठीक आहे. फक्त हे एव्हिएशन मध्ये किंवा फक्त पायलट यूज करत नाही हे, तर जे माउंटेनियर्स असतात, जे मोठ्या मोठे जे माउंटेन्स असतात जसं की माउंट एव्हरेस्ट आहे, तर ते चढायला जाणारे जे लोक असतात तर त्यांना पण याची गरज पडते. ठीक आहे. सो फर्स्ट सेंटेन्स वी विल सी ओव्हर हिअर इज द प्लेन फ्ल्यू ॲट अन अल्टिट्यूड ऑफ 30,000 फीट. म्हणजे जे विमान आहे ते अल्टिट्यूड 30,000 फीटवर ते उडतंय किंवा अल्टिट्यूडवर ते उडतंय. ठीक आहे. सो पायलट्स मॉनिटर अल्टिट्यूड कॉन्स्टंटली. ठीक आहे. म्हणजेच पायलट जे आहेत ते काय करतात? अल्टिट्यूड कॉन्स्टंटली मॉनिटर करत असतात, जेणेकरून त्यांना कळतं की त्यांचं विमान किती वरती जातंय आणि किती खाली येत. ठीक आहे. सो हाय अल्टिट्यूड कॅन कॉज ब्रीदिंग इश्यूज. जसं मी तुम्हाला म्हटलं की जे माउंटेनियर्स असतात ते ज्या मुमेंटला हाय अल्टिट्यूडवर जातात तेव्हा तिथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं. त्याच्यामुळे काय होतं? ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना जे आहे ऑक्सिजन सिलेंडरची गरज पडते आणि ते कॅरी करतात सोबत. तसं एअरक्राफ्टमध्ये पण विमानामध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल जे ऑक्सिजन मास्क खाली येतं ज्या मुमेंटला तुम्हाला ऑक्सिजन सप्लाय होत नाही तेव्हा. ठीक आहे. सो नेक्स्ट, ओके, वेदर चेंजेस क्विकली ॲट हाय अल्टिट्यूड्स. म्हणजे हाय अल्टिट्यूडवर म्हणजे जसं जसं तुम्ही जमिनीपासून वरती जाणार तसं तसं काय होतं? वेदर हे क्विकली चेंज होत असतं. सो ऑल दीज सेंटेन्सेस यू कॅन यूज इन युअर डे टू डे लाईफ. आणि हा जो एक अल्टिट्यूड आपण एक शब्द आपण बघितला, त्याचा अर्थ समजून घेतला आणि आपण 4 वेगवेगळे सेंटेन्सही बघितलेत. सो आय होप यू गाईज अंडरस्टूड आणि तुम्ही हा अल्टिट्यूड शब्द तुम्ही वापरात तुमच्या येईल कधी ना कधी तरी. ठीक आहे. सो थँक यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ गुड डे.